अरे आम्ही देखील हिंदूच आहोत. आमच्या या धर्माला कसं प्रोटेक्ट करायचं किंवा या धर्माचे संस्कार आमच्या मुलांवरती कसे रुजवायचे हे आम्हाला चांगलं माहिती आहे. त्यासाठी आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा आपल्या गरजेनुसार वापर करत असणाऱ्या त्या भ्रष्टाचारी लोकांची, त्या नेत्यांची अजिबात गरज नाहीये. अरे आम्ही सुरुवातीपासून बीजेपीला सपोर्ट करत होतो. 2014 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळेस मी मॉस्कोला काम करत होतो. लिटरली त्या पूर्ण ऑफिसमध्ये आम्ही मिठाई वाटली होती, कारण आमच्या देशामध्ये आता मोठा बदल घडून येणार आहे, खूप प्रगती होणार आहे, सगळं काही छान होणार आहे. केवळ दोन गोष्टी माझ्या मनात सुरुवातीपासून आहेत. एक तर आपल्या या देशामध्ये भ्रष्टाचार शून्य व्हावा आणि दुसरं म्हणजे आपल्या या देशातील प्रत्येक नागरिकाला एक चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं. कारण आय बिलीव्ह आपण फोकसली या दोन गोष्टी जरी केल्या तरी आपण खूप मोठा बदल घडवून आणू शकतो. परंतु आता 12-13 वर्ष झाली तरी आपले हेच मुद्दे आहेत. प्रत्येक राज्यामध्ये आमदार विकत घेत आहेत, खासदार विकत घेत आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर, एज्युकेशन, हेल्थ केअर सगळ्यामध्ये घोटाळे चालू आहेत. आता या माणसाच्या डोक्यात दांडा मारलेला आहे, पूर्णपणे रक्तबंबाळ झालेला आहे. तरी देखील तो काय म्हणतोय बघा की मी आज मरेन यांच्या हातून, परंतु उद्या पुन्हा कुणाच्या तरी घरी एक क्रांतिकारी म्हणून जन्माला येईल. पोलीस अक्षरशः सामान्य लोकांना अशा प्रकारे मारत आहे. काही पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये येऊन लोकांना मारतायत. हे 2-3 माणसं बघा खाली पडली आहेत. प्रोटेस्टमध्ये सामील होणाऱ्या त्या लोकांवरती पाण्याचा फोर्स सोडला जात आहे, टीयर गॅस सोडला जात आहे. हे काय काय घेऊन आले आहेत? मोठे युद्ध लढायला आले तिथे. त्यांनी हजारोच्या संख्येने फोर्स डिप्लॉय केली आहे तिथे. अनेकांच्या छातीवर त्या नावाचे बॅचेस नाहीयेत. आजूबाजूचे जे मेट्रो स्टेशन आहेत ते बंद केलेले आहेत. दिल्लीमध्ये इतर राज्यातून ज्या ट्रेन येतात त्या कॅन्सल तरी केल्यात, नाही तर डिले तरी केल्यात. इतक्या सगळ्या लोकांना त्रास झाला. शेकडो करोड रुपये गेले. सोनम वांगचुकला एका सफेद कपड्यामध्ये मैतासारखं ओढून घेऊन गेले. इतकं सगळं केलं, परंतु एकदाही विचार नाही केला की आपलीच जनता आहे, आपलेच विद्यार्थी आहेत, त्यांचे पालक आहेत. भले 5-10% लोक काही अपोजिशन मधले आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी आले असतील, परंतु ऍट द एंड तेही देशाचे नागरिक आहेत. सर्वच लोक लोकशाही असलेल्या भारत देशाचे नागरिक म्हणून तिथे जमा झालेले आहेत. त्यांच्या मुद्द्याचा आदर करत, लोकशाहीचा सन्मान करत, एखाद्या मंत्र्याचा राजीनामा तर सोडा, सरकारतर्फे एखादा माणूस देखील संभाषणासाठी आला नाही. वारे लोकशाही, काय डेमोक्रेसी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.